नमस्कार. आज आहे ना मी सुका चिकन आणि ओला चिकन करणार आहे, ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी चिकन आहे ना उकडवून घेतलंय. चिकन मी उकडवून घेतलंय कारण ते थोडं वहीस वास येतो ना, ते मला आवडत नाही. त्याच्यासाठी मी चिकन उकडवून घेतला, कढीपत्ता भरपूर टाकून असं. आणि आता मी हे आलं लसूण पेस्ट केले आणि कोथिंबीर कापून ठेवले, कढीपत्ता घेतलाय आणि ह्याच्यामध्ये 20-25 तरी मी पाकळ्या लसणाच्या कुटून ठेवल्यात. सुका चिकन आहे ना तर नुसतं लसणावरती करायचं आहे आणि हा वाटणावरती करायचा आहे. थोडा रस्सा करायचा आहे थोडं ह्याचा, म्हणून 2 करायचे आहेत. तर मी अगोदर सुका करते, सुका दाखवते, नंतर मग मी रस्सावाला घालते. इकडे थोडंसंच रस्सावाला करायचं आहे आणि जास्त करून सुकाच करायचं आहे. थोडंसं रस्सा केलं की कसं भातावर खाता येईल ना, मग वेगळं करायला नको. चांगला कुटून घेतला आहे मसाला मी. तेल घेते. ही स्टीलची कढई आहे, त्याच्यामुळं तिला ना पाणी आटलं त्याच्यातच उकळवून घेतलं होतं. त्याच्यामुळं तो पाणी आहे म्हणून पटकन तेल टाकते. जास्त तरसायला नको ती तेल. कढई म्हणजे जास्त गरम झाली ना की लगेच मसाला करपतो त्याचा. मी 3 पळी तेल टाकलं आहे. चिकनला कसं तेल जास्तच लागतं. इकडे ठेवते कारण ते तेलला बुडायला नको ना. इकडे ठेवते, स्लो करते गॅस. त्याच्यामध्ये टाकते मी एवढी सारी लसूण. थोडीशी फोडणीला ठेवायची, एवढीच लसूण फोडणीला ठेवायचे. ह्या रस्सा करू त्याच्यामध्ये. आणि परत हा आलं लसूण पेस्ट आहे ना, ती पण मी त्याच्यात टाकणार आहे. अगोदर कढीपत्ता टाकून घेते. कढीपत्ता टाकला आणि फक्त लाल मसाल्यावरती करायचे. हळद आणि लाल मसाला आणि मीठ तेवढेच टाकायचं. याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण नाही टाकायचं आहे. तर मी 1 चम्मच फुल टाकते लाल मसाला. अजून थोडंसं टाकते आणि पाव चम्मच टाकते हळद. हे सगळं हलवून घेते अगोदर. स्लोच गॅस केला आहे कारण ही स्टीलची कढई आहे ना, त्याच्यामध्ये टाकते मी आलं लसूण पेस्ट. आणि नंतर टाकते हा चिकन. सुकं करायचं आहे ना आपल्याला, नुसतं फ्राय करायचं आहे ना त्याच्यासाठी. हे बघा, फक्त लसणावरती आणि लाल मसाल्यावरतीच फ्राय करायचं आहे त्याला. दुसरं काय त्याच्यात टाकायचं नाही आहे. थोडं मीठ टाकायचं, ते मी नंतर टाकते. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आता मीठ. उकडते वेळी फक्त कढीपत्ता टाकला होता मी, कारण ते वही श्वास येतो ना, त्याच्यामुळं कढीपत्ता टाकला होता मी. बघा, हे मी मीठ टाकलं आहे, 2 चमचे मीठ टाकलं आहे. जास्त खार पण नको व्हायला. सकाळी चुकून माझ्याकडनं भाजी मुगाची खार झाली, डब्याला द्यायला केली होती ना ते, तर म्हणून मी थोडंसं टाकलं आहे मीठ. लागलं तर पुन्हा घेता येईल किंवा टाकून परत आपण त्याला हलवता येईल. एवढं काही हे नाही करायचं आहे, अंदाजी मीठ टाकायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते रस्सावाला चिकन. आता गॅस लावते रस्सावाल्या चिकनच्या टोपाला. हे बघा, तवसरी हे इकडे होईल. त्याच्यावरती आपल्याला टाकायची कोथिंबीर. मी चिरूनच ठेवले. ही कोथिंबीर टाकली मी आणि त्याला थोडं त्याचं तेल लागू द्या, मसाला लागू द्या आणि त्याला मी फ्राय करते. असं छोटे छोटेच तुकडे करून आता पीस आणलेत, कारण मला मोठे आवडत नाहीत. आणि तुम्ही पण कधी घेतलात ना तर गावठी कोंबडी घ्या आणि पीस एकदम छोटे करा, छान लागतं खायला. अप्रतिम. माझ्या मुलगीला हे खूप आवडतं, कारण की मी आता हे खूप दिवसांनी करते.
त्याच्यासाठी तिला तर खूप आवडेल. बघा आपली ही टोप गरम झाला आहे. त्याच्यात मी टाकते तेल. हे बघा तुम्हाला कढीपत्ता दिसतच असेल ताटामध्ये. मी कढीपत्ता टाकून उकडवून घेतला. तरीसुद्धा मी परत फोडणीला पण कढीपत्ता देणारच आहे. कढीपत्ता टाकला ना की त्याचा वास कमी होतो. तर ह्याच्यामध्ये मी टाकले लसूण. थोडा गॅस फास्ट करते कारण आले मिरचं आहे ना ते, त्याच्यामध्ये जास्त गरम झालं तरी चालतं. थोडा रस्सादार हवा आहे ना भातावरती खायला. सुका पण संपेल एवढं काही नाही, मग वेगळं करावं लागेल. हे बघा टाकले मी त्याच्यामध्ये कढीपत्ता. 4-5 पानं कढीपत्त्याची टाकलेत. आणि हे केलेलं आहे वाटण कांदा खोबऱ्याचा. कांदा खोबऱ्याचं वाटण केलं आहे. हे मी सगळं टाकणार कारण की ह्याच्यासाठीच केलं होतं मी. अर्धी वाटी खोबऱ्याची आणि 2 कांदे ते मी अगोदर भाजून घेते. ह्याच्यामध्ये पाणी घालून धुवून टाकता येईल त्याच्यामध्ये. आता ताजंच बनवलं आहे तरीसुद्धा मी तेलामध्ये परतून घेतलं आहे तुम्हाला कांदा खोबऱ्याचं वाटण. आता त्याच्यामध्ये मी टाकते मसाले. आलं लसूण पेस्ट मसाल्यामध्ये टाकली. 1च चमचा टाकते आणि 1 छोटा चमचा हळद टाकते, पाव चमचा. मीठ नंतर टाकेन, त्याला पाणी वाढवेल ना तेव्हा त्याचा अंदाज समजेल. हे बघा असं चांगलं भाजून घेतलं आहे मी. तवसर ह्याला पण इकडे हलवूया. ते पाणी सोडते ना, तेल सोडते मसाला. तवसर हे हलवून घेते. झाले कारण की उकडलेलंच आहे तो, त्याच्यासाठी उकडलेलंच आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही आहे. ते मसाला लागलं की झालं त्याचं काम. तरी पण स्लो गॅसवरती ठेवणार आहे थोडा वेळ अजून. बघा मसाला चांगला तेल सोडतो आहे आणि लाल कलर पण आला आहे. तर मी आता हे चिकन सोडते त्याच्यामध्ये. या मसाला चमच्याच घेते आणि सगळ्या मसाल्याच्या डब्याला वगैरे हात लावायला लागते ना. हे बघा हे मी पाणी पण नाही टाकणार कारण की ते वहीस वास येतो. हे बघा हे एवढे कढीपत्ता होता. ह्याच्या अगोदर किती काढून टाकले मी, तो मी कढीपत्ता त्याच्यात टाकलाच नाही आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं पातळ करायचं आहे. गॅस स्लो करते. आता उधळेल हे असं. हे असं मी टोप भरून ठेवलं आहे पाणी कारण की आमचा 7 वाजता पाणी जातो, त्याच्यामुळे थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला. आणि मला पाणी भरपूर लागतं. आणि मच्छी वगैरे चिकन वगैरे काही करायचं असेल ना तर अजून लागतं पाणी. हे सारखं हात धुवायला लागतात. तेव्हा मी पाणी आलं तेव्हाच उकडवायला टाकलं होतं कारण मी म्हटलं नंतर हे नको, पाण्याचं वेस्ट नको. नळाखाली चांगलं धुवून घेतला अगोदर 2-3 पाण्याने. 2-3 म्हणजे मग खूपच पाणीनं धुतलं मी. अगदी त्याचं लाल पाणी निघेपर्यंत मी अगदी सफेद करून टाकलं त्याला आणि मग उकडवायला टाकलं. अजून थोडं ह्याच्यामध्ये मी पाणी घालते. हे बघा मसाल्याचं भांडं सगळं धुवून घेतलं आहे असं. एवढंच आपल्याला पातळ करायचं आहे. हे बघा आपल्याला एवढंच पातळ करायचं आहे, त्याच्यावरती पातळ नाही करायचं. आता मी त्याच्यामध्ये टाकते मीठ. रसादार आहे ना, मीठ जरा जास्त लागेल. छोटे छोटे चमचे मी 3 टाकते. हे बघा 3 चमचे मीठ टाकलं, छोटे चम्मच ना म्हणून. आणि कड आल्याच्या नंतर कोथिंबीर टाकेल. हे बघा हे आपलं सुकं चिकन झालं आहे. नुसतं लसणावरचं चिकन झालं आहे ते. हे बघा असं तेल चांगलं सुटलं पाहिजे त्याला, म्हणून जास्तचं तेल टाकायचं त्याला.
मी आता इकडच्या गॅसवरती ठेवते आणि हे तिकडे ठेवते मोठ्या गॅसवरती, म्हणजे तुम्हाला थोडं जवळून दिसेल. गॅस स्लो करते. हे बघा, ह्याचा पण गॅस फास्ट केला आहे आणि ह्याचाही थोडा गॅस फास्ट करून हलवते. एक ह्याच्यामध्ये फूल आणि अर्धा टाकला आहे, नंतर थोडंसं मुलांनी खाल्ल्याच्या नंतर समजेल. लागलं तर काही थोडं गरम करून मी मीठ टाकेन, पण मी थोडंसं 1.5 चमचा मीठ टाकलं आहे. हा पाणी आहे ना, बघा दिसतं आहे ना. असं सुकं चिकन केलं आहे मी. तुम्ही पण करून बघा. आणि जर तुम्हाला कुणाला बरं नसेल किंवा काय तोंडाला चव नसेल तर असं करून खा, म्हणजे किती तुम्हाला मस्त वाटेल खायला. नुसतं खाल्लं तरी तोंडाला चव येते. आणि नॉनव्हेज खाणारी लोकं आहेत त्यांना सांगते, व्हेजिटेबलमध्ये टमॅटोचं सूप हे प्यायचं, जर त्याच्याने पण तोंडाला चव येते. आणि हे जे नॉनव्हेज खाणारी लोकं आहेत ना, त्यांच्यासाठी हे चांगलं खायला. हे असं आम्हाला आवडतं खायला. तुम्हाला पण कसं आवडतं ते मला सांगा नक्की कमेंट करून. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा सुकं चिकनाची रेसिपी माझी कशी झाली आणि तुम्हाला आवडली की नाही. तर मी नवीन नवीन काहीतरी तुम्हाला एक दाखवेन. आता ह्याच्यामध्ये मी टाकते अशी कोथिंबीर, उरलेली कोथिंबीर ह्याच्यात टाकते थोडीशी वरून. बघा, ह्याचा गॅस बंद केला आहे मी आणि आता ह्याचा पण गॅस बंद करेन, कारण फक्त मसाल्यालाच कढ यायला पाहिजे होतं. बाकी चिकन शिजलं आहे छान, मी उकडवूनच घेतला आहे तो. बघा झालं आहे. बघा कसं त्याला कड येतो आहे छानसा. काल्या वाटणाचा रस्सा आहे तो, म्हणजे भाजून घेतले गॅसवरती. काला वाटण करतात ना कांदा खोबरा तसं. मग थोडा कलर थोडा काळा दिसेल, पण बाकी टेस्ट तीच असते मसाल्याची. बघा झालं, हेही झालं. कशी वाटली रेसिपी ती मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता मी ह्याच्यावरती पण झाकण ठेवते. चला बाय बाय.